नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्स, प्रवासिका, औषध निर्माता, दंत हायजेनिस्ट, इलेक्ट्रिशियन, आरोग्य निरीक्षक, बायोमेडिकल, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, अशा डायटिशियन, रेकॉर्डर, सुपरवायझर अशा खूप काही जागांसाठी जवळपास 179 जागेसाठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण जाहिरातीवर जाऊया. तर पहा, तुमच्या स्क्रीनवर जाहिरात दिसते, ठाणे महानगरपालिका ठाणे. आणि इथे बघा 179 जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डायरेक्ट तुमची मुलाखतीवर ही भरती असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही पेपर वगैरे द्यावं लागणार नाही आहे. संपूर्ण जाहिरात आणि वेतन श्रेणी वगैरे त्यांनी दिलेली आहे. तर बघा, आपण तेच पद बघूया जे आपलं कामाचं आहे. तर बघा, जे आपले पहा, तर परिचारिका, स्टाफ नर्स इथे बघू शकता, यांची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर बघा, एकूण 100 जागा आहे. प्रवासिकासाठी 18,000 पेमेंट, 100 जागा आहे. बायोमेडिकल इंजिनियर 1 जागा. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट 1 जागा, डायटिशियन 1 जागा, ॲक्युपेशलन थेरपिस्ट 1 जागा, स्पीच थेरपिस्ट 2 जागा, पब्लिक हेल्थ नर्स 1 जागा, मेडिकल रेकॉर्डर कीपर 3 जागा, सायकॅट्रिक्स काउन्सिलर 2 जागा, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक 3 जागा. त्यानंतर बघा पुढे सायकॅट्रिक सोशल वर्कर 2 जागा, ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर 2 जागा. पुढे औषध निर्माता अधिकारी मिश्रक जागा आहे, मिश्रकच्या 8. त्यानंतर बघा दंत हायजेनिस्ट 1 जागा, CSD सहाय्यक 3 जागा, इलेक्ट्रिशियन 2 जागा, डेप्युटी लायब्रेरियन उपग्रंथालय पाल 1 जागा, लायब्ररी असिस्टंट 1 जागा, क्युरेटर ऑफ म्युझियम 2 जागा, आरोग्य निरीक्षक 2 जागा, आर्टिस्ट 1 जागा. त्यानंतर बघा फोटोग्राफर 1. आणि यामध्ये बघा मुलाखतीचा दिनांक त्यांनी दिलेला आहे. तर पहा, 26, 27, 28, 29 आणि 1 मार्चपर्यंत तुमची मुलाखत चालणार आहे. इथे पदाचे नाव दिले आहे. आपलं पदाचे नाव बघून घ्या. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा मिळणार आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची. आता बघा, जाहिरात ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपात आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी आहे. संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. किती वाजता इंटरव्ह्यू असणार आहे, तर 11 वाजता. पत्ता वगैरे सर्व काही त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, इच्छुक उमेदवारांना काय अरविंद कृष्णाजी पेंडसे, सभागृह स्थायी समिती सभागृह 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग, चंदनवाडी इथे ठाणेला पोचायचं आहे. ठीक आहे, संपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. ही आहे जाहिरात. संपूर्ण व्यवस्थित समजून घ्या, वाचून घ्या आणि वेळेवर ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे, जे इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.